कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे। नेहमीच जनसंपर्क, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या प्रवीण केसरकर यांना प्रभागाच्या आणि शहराच्या प्रश्नांची जाणीव आहे। त्यामुळे महापालिका सभागृहात गेल्यानंतर त्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचं आश्वासन केसरकर यांनी दिले। प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यातही केसरकर यांनी वैयक्तिक जनसंपर्कावर भर दिलाय। कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर यांनी सुरुवातीपासून प्रचाराचा धुरळा उडवून दिला। टेमलाईवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, शिवाजी विद्यापीठ परिसरात केसरकर यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला। आजवर झालेली विकास कामं आणि प्रलंबित समस्या यांचा उहापोह त्यांनी केला। सोमवारी केसरकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह विक्रमनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली। 2015 साली नगरसेवक असताना केलेली विकास कामं त्यांनी जनतेसमोर मांडली आहेत। कोणताही गट तट न पाहता प्रभागातील अनेक समस्या मार्गी लावल्या। लोकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहिलेल्या प्रवीण केसरकर यांचा उत्तम जनसंपर्क आहे। त्यामुळेच त्यांच्या पदयात्रेच्या वेळी स्थानिक नागरिकांनी मनापासून केसरकर यांना शुभेच्छा दिल्या। गेल्या 5 वर्षात महापालिका सभागृह अस्तित्वात नव्हतं, पण आता महापालिका सभागृहात गेल्यानंतर प्रभागातील उर्वरित समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही प्रवीण केसरकर यांनी दिली। टेमलाईवाडी परिसरातील प्रत्येक घरात जाऊन केसरकर यांनी मतदारांना आपली भूमिका पटवून दिली। महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देऊ, नागरिकांच्या प्राधान्यक्रमानुसार शहराच्या विकासात अग्रेसर राहू असं अभिवचन केसरकर यांनी दिले। काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील वचनपूर्तीसाठी काँग्रेसच्या हात चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावं असं आवाहन प्रवीण केसरकर यांनी केलं।